कोल्हापूरचे आत्ताचे जे शाहू महाराज आहेत ते राजर्षी शाहू महाराजांचे पंतू आहेत। शाहू महाराजांना राधाबाई साहेब अक्कासाहेब म्हणून कन्या होत्या। त्यांचा विवाह तुकोजीराव पवार देवास्कर यांच्याशी झाला। त्यांच्याकडून त्यांना विक्रमसिंह पवार नावाचे सुपुत्र झाले आणि हेच विक्रमसिंह हे राजा शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नंतर कोल्हापूरच्या गादीवर येऊन ते छत्रपती झाले आणि त्यांचं नाव शहाजी महाराज झाले। या शहाजी महाराजांना शालिनी राजे नावाच्या एक कन्या झाल्या आणि त्या कन्येच्या पोटी आत्ताच्या शाहू महाराजांचा जन्म झाला। या नात्यानं आत्ताचे शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे खापरपंतू लागतात आणि ते मुलगीकडून त्यांचे रक्ताचे वारस आहेत। गेली 50 वर्ष झालं ते कोल्हापूरच्या या मातीतच खरं तर ते शहाजी महाराजांचे नातू असल्यामुळं त्यांची सगळी जडणघडणच कोल्हापुरात झाली। त्यांची सगळी जडणघडणच नवीन राजवाड्यामध्ये झाली आणि शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी सगळं शिक्षण घेतलं। त्यांची जे काय त्यांना राज्यकारभाराचे धडे असतील किंवा त्यांना शिक्षण जे असेल ते सगळं शहाजी महाराजांनी दिलेलं आहे आणि ते कोल्हापुरात दिलं गेलं। आणि याच शाहू महाराजांनी कोल्हापुरात ते ज्या वेळेला दत्तक आले शहाजी महाराजांच्या ह्याच्यावर मांडीवर त्यावेळेपासून कोल्हापूरच्या जनतेशी, कोल्हापूरच्या प्रत्येक संस्थेशी, कोल्हापूरच्या मातीशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत। एवढंच नाही तर या महाराजांनी कधीच राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराला तिलांजली दिली नाही। हे सातत्यानं शाहू महाराजांचा समतेचा विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन गेली इतकी वर्ष राहिलेली आहेत आणि म्हणून आज जे प्रेम मिळतंय कोल्हापूरच्या किंवा कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांचं शाहू महाराजांना, ते प्रेम काही लोकांना पाहवत नाही, बघवत नाही आणि ते 30-35 वर्षापूर्वी इथल्याच काही लोकांनी या महाराजांना दत्तक येऊ नये म्हणून विरोध केला होता। तेच जुनं नाणं वारंवार चालवायचा प्रयत्न हे करत आहेत। पण आजचं कोल्हापूर बदललेलं आहे। शाहू महाराजांनी म्हणजे शाहू महाराजांच्या राजर्षी शाहू महाराजांच्या या रक्ताच्या आणि विचाराच्या वारसानं कोल्हापूरकरांना प्रेमानं जिंकून घेतलंय। गोकुळ सोबत